आताची महत्त्वाची बातमी, विनयभंगातील आरोपी पुण्याच्या ससून रुग्णालयामधून फरार झालेला आहे। काल छातीत दुखत असल्यामुळे आरोपीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। संतोष साठे असं फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय माहिती? निखिला, सध्या हा आरोपी जो आहे तो ससून रुग्णालयामध्ये छातीत दुखत असल्या कारणास्तव उपचारासाठी जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। सकाळी त्याला 6 वाजता जे आहे उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। मात्र तिथल्या अंमलदाराची नजर चुकून हा आरोपी जो आहे तो थेट पळून गेलेला आहे। या संदर्भातला आता पोलीस तपास जो आहे तो केला जातो। मात्र या आरोपीवरती कराड तालुक्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे विनयभंगाचा गुन्हा दाखल होता। त्याला सध्या कारागृहामध्ये आणण्यात आलेलं होतं। मात्र छातीमध्ये दुखत असल्या कारणास्तव त्याला ससून रुग्णालयामध्ये हजर केला आणि सकाळी अंमलदाराची नजर चुकवून जो आहे तो आरोपी फरार झालेला आहे। सध्याच्या तपासासाठी पोलीस जे आहेत ते त्याचा तपास करतात। मात्र ससून सारख्या रुग्णालयामधून आरोपी पळून जाणं हे प्रशासनासाठी खूप धक्कादायक आहे। कारण याआधी आपल्याला माहिती आहे की ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये ललित पाटील जो आहे तो नजर चुकून या ससून मधून बाहेर पळून जायचा। मात्र पुन्हा एकदा अशीच घटना जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये घडली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रदीप, एकूणच माहितीबद्दल। विनयभंगातील आरोपी पुण्याच्या ससून रुग्णालयामधून फरार झाला आहे।